नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बोटनेक ब्लाउज पेपर पॅटर्न कशा प्रकारे कट करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। येथे आपण सुरुवातीला उंची घेतलेली आहे 14 इंच। त्यानंतर आपण स्केलच्या साहाय्याने येथे लाइनिंग आखून घेणार आहोत। त्यानंतर आपण येथे शोल्डर घेणार आहोत 7 इंच, म्हणजे आपले पूर्ण टोटल शोल्डर आहे 14 इंच। त्यानंतर येथे आपण मुंडा खोली घेणार आहोत 5 इंच। त्यानंतर आपण येथे एक बॉक्स तयार करून घेणार आहोत। त्यानंतर आपण येथे चेस्ट टाकणार आहोत 34 इंच चा चौथा भाग 8.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर आपण येथे कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच प्लस शिलाई मार्जिन येथे आखून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला पेपर पॅटर्न वरती सुरुवातीला बॅक पार्ट व्यवस्थित इथे आखून घेऊन त्यानंतर आपण येथे बॅक कमरेच्या बरोबर मध्य भाग काढून येथे आपण एक खूण करून घेणार आहोत। तो आपण उंचीला 4 इंच घेणार आहोत। अशा प्रकारे एक लाइनिंग आखून घ्यायची आहे। त्यानंतर आपण येथे टोटल 1 इंचाचा आपला डाच येईल अशा प्रकारे आपण अर्धा इंच दोन्ही साइडने खुणा करून घेणार आहोत आणि डाचचा आकार देऊन घेणार आहोत, म्हणजे आपला बॅकचा डाच येथे व्यवस्थित आखला जाईल। येथे आपल्याला एक अशा प्रकारे गोल राउंड मध्ये शेप द्यायचा आहे। तो आपण बॅकला 1 इंचाचा ठेवला तरी 1 ते 1.5 इंचाचा ठेवला तरी चालतो। त्यानंतर आपण येथे बॅकची कटिंग करून घेणार आहोत। येथे आपण जो आकार आखून घेतलेला आहे त्यावरती आपण व्यवस्थित येथे बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे पुढचे व्हिडिओ कशा प्रकारे बनवायचे तेही मला कळेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही हे पण मला कळेल। त्यानंतर आपण येथे बॅकच्या म्हणजे कमरेकडच्या भागामध्ये आपण पाव इंच वरती एक लाइन आखून घेणार आहोत, जी आपली डाचच्या पॉइंटला जॉइंट होईल। म्हणजे आपण ज्या वेळेस ब्लाउज पूर्ण शिवून फिटिंग करतो त्यावेळेस हे कोण बाहेर निघणार नाही, त्यासाठी आपण येथे पाव इंचाची वरच्या साइडने येथे क्रॉस मध्ये कटिंग करून घेणार आहोत। त्यानंतर आपण येथे आता आपल्याला बॅकचा बोटनेक गळा कशा प्रकारे कटिंग करायचा आहे ते येथे आपण करणार आहोत। त्यासाठी मी येथे गळा रुंदी घेतली आहे 3.5 इंच। त्यानंतर मी गळा खोली घेतलेली आहे 3.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। त्यानंतर खालच्या साइडला मी गळा रुंदी ते गळा लांबी जी आहे ती 10 इंचावरती खूण केलेली आहे आणि येथे आपण 3.5 इंचावरती खूण करून एक बॉक्स तयार करून घेणार आहोत। येथे आपण अशा प्रकारे एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला डिझाइन करताना सोपे जाते। त्यानंतर आपण येथे मध्यभागी 3 इंचावरती ही एक रेष आखून घेणार आहोत। त्यानंतर आपण येथे बरोबर
या रेषेचा आपल्याला इथे मध्य घेऊन एक खूण करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण या वरच्या साईडला जी रेष आहे तिथून 1 इंच आपण खाली घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला ज्या आकारामध्ये डिझाईन तयार करायची आहे त्या आकारामध्ये आपण येथे शेप देऊन घेऊ शकतो. त्यानंतर आपण येथे वरच्या साईडने गोल राऊंड मध्ये येथे शेप देणार आहोत, म्हणजे हा आपला बोटनेकचा गळा तयार होईल. त्यानंतर आपण येथे आता कटिंग करून घेणार आहोत. जो आकार आपण आखून घेतलेला आहे त्या आकारामध्ये आपल्याला येथे व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा. पेपर कटिंग करताना आपण व्यवस्थित सावकाश अशी पेपर कटिंग करून घ्यायची आहे. फिनिशिंग मध्येच पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली येथे डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बॅगला कोणतेही डिझाईन तयार करू शकता. मी तुम्हाला हा एक छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला येथे जरा तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.